अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर येतीवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुकलम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतपूर्णस्य एकमात्तरे लक्ष्यम एकम नित्यविमल सर्वदृक् साक्षीभूतम भावातीत गुरु सद्गुरु तम तमामि. ओम रक्तांड रक्तवदय वर्ण पद्मनेत्र स्वास्थ्य कथा टोपीच मारण दंडक मंडक कटाक्ष रक्षक त्रिनय नाहीत त्रिलोक विश्वरायक भक्त असले कलियुगे स्वामी समर्थ धारक पाहिवाम. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष ज्ञान अनंत वेशा अनामातीत अनंता तो सकाळ विश्वास दरिता समुद्र कर त्यांची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारा मी तमोतय महाविष्णूचा अवतार अजोद्न शिवकुमार एकम दंत परशुधर अग्मन्न लीला जयाची त्या मंगलाष्टाष्टांग नमन करुण मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळतात मूळ पंडित होती तत्वता सगळ कावर्ते येत हाता ते ब्रह्मसुता नमी येडी तो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कान छेदक तो सद्गुरुचा प्रकाशक विद्याधारी गुरुवर्य देवी त्याचे माते पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचा नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रह येतीवर कुमार दत्तात्रय नमियेला ब्रह्मसंस्थाने युगा करणे युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटणे जगतपरतीचे कर्तव्य मग घेताशी अवतार प्रत्यक्ष जो अतिकुमार अकलकोटी आचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटी आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कोळी कोण वर्णासम धर्म कोळी कोणासही कळे ना ते स्वामी महासिद्ध अकलकोटी आले झाले प्रसिद्ध चमत्कार दावेल नानाविध मनोरथ पुरविलेस काय साष्टांग म्हणे हरी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जणी गाव्याची योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणा नशीची याची एकूण स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू ग्रंथ त्याचे नाय भेदाभेद ते आत्मसुखी आनंदमय सदतीस राहती त्या स्वाल्मिक महात्म्याने बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार त्याची चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटास्तव नमिले कवी कालिदास त्यांची नाटरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पावणे या ते ढोलवित मान त्याचे चरण नमियले याचे चरण जडले चित्त असे तुकाराम दायक भक्त ग्रंथारंभी तवा नमित वरप्रसादे तुम्ही अवसोम संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण रुद्रस्थिर राहुनी ग्रंथरचना करवावी. आता गुरु नमन जे का सोडते विवेचन महाज्ञान आणि विद्वान सर्वने सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरवणासी श्रवणी अशी माझी संस्कृतवाणी तीकडे न पाहावे. स्वामींची लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व गोविंद ग्रंथ पसरले समुद्रसन त्या महज्ञानी आणि पाही आम्ही अमलमुक्तापुढे घेतली काही ज्ञाते मा सुज्ञानी अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकोट कदा समत आदय भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा. इति स्वामी चरित्र सारावती मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोढा. श्री शंकरार्पण श्री पाद वल्लभार्पण श्री वस्तू. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धोरणे जे वचती त्याची होय त्यांची मनोरथपूर्ती त्याचे निष्काम भक्ताप्रती कैल प्राप्ती होत असे. अकलकोट माझारी राजपा मोदी याचे घरी बसले समर्थाचे स्वारी भक्त मंडळ वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धोरणे दर्शनाचा पातळा त्याच दिवसाचा आदर त्याचा केला की त्यासह एक पारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीची महाराजाने सुचविली 3 खुर्च्या आणणे बाहेरी मांडा म्हणते एके हरी दोघांशी बसवणे तोहोवरी तिसरीवरी बसले आपण पाहुणे समर्थाचे तेज त्याशी वाटले सहज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामीने हसमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळवनातून प्रतारंभे निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर झुरी नगरे देखील नागपूर बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. गेले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाणेतीर्थ हिंडून हरिद्वारापर्यंत गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो ती समग्र अशी हजारो नगरी आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातल गोदाटक प्राती ज्याचे महाप्रख्याती पूर्णावरती वर्णिले गेले. गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबादशी पातलो
येऊन या मंडळ वेळास बहु दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वच्छेने मोहोळ केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे येथून या जहाले. त्यापासून या नगरात आनंद आम्ही नांदत. असे आमचे सकल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढाप्रती राहिले स्वामीराज येती. बरीच त्यास्थळी प्रख्याती. विशेष त्यांची न झाली. दर्शना येतात साधू दिगंबर. नीलावरी येतीवर कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयाशी. इति श्री स्वामीचरित्र सारमत नाना प्राकृत कथा समत आनंदे भक्त परिसोत. तृतीय अध्याय गौड हा स्थिती स्वामीचरित्र सारमूर्ती. द्वितीय अध्याय श्रीरस्त शुभम. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणे त्यांची भक्ती. त्यासे काही पुनरावर्ती पदा पावती कैवल्य. निरवकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळ मोडे सोडिले. मोळा माझी वास्तव करीत अपाटवळ त्यांचे भक्त. त्यांचे सकल वृत्य अल्पमती केवीवर्ण. सवे घेऊन ये स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धा मार्ग टोळेशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेले परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्धे सेवकांनी फरी तेनच ते मानले त्या. तेथून या निकाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रमाद्वारी बैसले इतिर स्वच्छेने. तेथे एक अविध होता. तो करी त्यांची थट्टा. परी काय चमत्कार पाहता महाशब्द समजला. पुरी पुण्यस्तव निश्चिती आली चोळप्याचे गृहापरती. स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर. वियोगादी काही चोळप्याने केले का नाही. परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदराती. त्या देखून या भक्ती स्वामी तिथे भोजन करती. तेव्हा चोळप्याची चित्ती आनंद झाला बहुसाळ. त्यापासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी. दक्ष असून कारभारी ब्रह्मज्ञानी असती जे. चोळप्याचे गृहापती आले कोणी एक येती. लोकात चमत्कार दाविती. गावात मात पसरली लोका माझे पसरली मात. नृपाशी काल वृत्तांत हे आपुले या नगरात. इथे आपले विख्यात पाचले वार्ता ऐसे एकोणी. राव बोलला काय वाणी गावात येथे येऊन फार दिवस झाले. परी आमस वृत्त पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटूचाही ऐतिवर्या. परी केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊन आता चित्ती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची येतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा शकित झाली. मती गंगुली तयाची कोण पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली. चरणी भक्ती जडली ती. सकळ सभा आनंदली. मस्ती पावली वंदिली. षडोपचारी पूजिली. स्वामीमूर्ती निरुपराय. इति श्री स्वामीचरित्र सारमत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गौड हा श्री स्वामी राजार्पण. श्रीरस्तु शुभम भवतु. स्थिती श्री स्वामीचरित्र सारमते. अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीय अध्याय समाप्त.